एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही की नाही रायाला आता कायमचंच मिस करणार. आणि तू पप्पांना मिस नाही करणार? मम्मा, तू पप्पांना किती मिस करतेस हे जरी तू सांगितलं नाहीस ना, तरी तुझ्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसतंय मला. का असं हट्ट धरून बसलीस? राया जरी तिथे नसला ना, तरी त्याच्या नसण्याचा मला त्रास होत नाहीये, खरंच सांगतेय मी. पण पप्पा नसल्याचा तुला किती त्रास होतोय हे चांगलंच माहितीये मला. हे बघ, ऐक माझं, रायाला आत्ता माझ्यासोबत पाठव. आणि राहिला प्रश्न तुझ्या पैशांचा, ते आम्ही लवकरात लवकर तुला परत करू. ते काही नाही, माझं एकदा ठरलंय म्हणजे ठरलंय. मी आता माघार घेणार नाही. आणि खरं सांगू का, मला माहितीये तुझे पप्पा सुद्धा त्या चिटणविसांकडे राहून राहून कंटाळले असतील. तू बघच, 2 दिवसात परत येतील ते. मम्मा, कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे तुला. हे कधीच होणार नाहीये, हे शक्यच नाहीये. तुला माहितीये का, पुढच्या 2 आठवड्यात काय करायचं, कुठे जायचं, हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आमचं. त्यामुळे ते इथे परत येतील अशी आशा तू धरू नको. मी आलेच रायाला भेटू. बाई 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 बाई, ती सांगते ते खरं आहे का ती ऋता सांगते ते खरं आहे? येस, दरवाजा उघडा आहे. कशी का बघतेस? बोल ना काहीतरी. मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आले, फक्त तुला डोळ्यात साठवून ठेवते. खरंच सांगते, फोनवर आपलं बोलणं होतं रे, पण तू दिसत नाहीस ना मला. तसं काही तुम्हाला दिसतेसच. मग तू पण मला डोळ्यात असाच साठवून घे ना. राया, आय लव्ह यू. मला आत्ता तुझ्या मिठीत विरघळून जावं असं वाटतंय. राया, मी खरंच नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अगं, मी तरी कुठे राहू शकतो तुझ्याशिवाय? एक एक क्षण जणू काही मला वर्षासारखाच वाटतो. असं वाटतं सगळी बंधनं तोडून टाकावीत आणि तिथे यावं, तुझ्या जवळ. मग ये ना. प्रांजल, हे सगळं जर माझ्या हातात असतं ना, तर मी आत्ता तुझ्याबरोबर तिथे आलो असतो. पण हे सगळं तुझ्या मम्माच्या हातात आहे. आमचे पण तेच प्रयत्न चालले. बाबा खूप चिंतेत आहेत रे. त्यांना म्हणावं, काही काळजी करू नका, मला इथे काहीही त्रास होत नाही. खरंच ना रे? खरंच, मला इथे कसलाच त्रास होत नाही. तुला एक गोष्ट सांगू, तुझी मम्मा पण तशी खूप चांगली आहे ग. मला काय हवंय काय नकोय त्या सतत बघत असतात. मला ना इथे सगळं वेळच्या वेळी मिळतं. हा, फक्त जर घर जावं हा हट्ट जर त्यांनी सोडला ना, तर त्या खरंच खूप चांगल्या आहेत. माहितीये रे मला, पण तो हट्टच तिचं खूप नुकसान करतोय हे तिला कळत नाही, तर आपण काय करणार त्याला? जाऊ दे ना, जी गोष्ट कधीच घडू शकणार नाही त्याचा आपण कशाला विचार करायचा? आता वर्कशॉपचं काम पण पूर्ण होतंय, लवकर डिलिव्हरी द्यायची. शिवाय एका ठिकाणी ऑर्डरही मिळाली.
ती जर ऑर्डर आपल्याला मिळाली ना तर आपलं बरचसं काम होऊन जाईल. मग तर फारच छान होईल. पण सासूबाई मला मीटिंगलाही सोडत नाहीयेत. पण असं कसं चालेल? काम तर करायलाच पाहिजे ना. अगं मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना असं वाटतंय मीटिंगच्या नावाखाली मी इथून निघून जाईल. पण मग तुझी मीटिंग? बघतो आता, मी करतो काहीतरी व्यवस्था. पण इथे जर दादा असताना तर खरंच खूप बरं झालं असतं. पण असो, ते काकाच्या ओळखीचे आहेत. मी काकाशी बोलून बघतो. बरं चल राया, मी आता निघते. घरी सगळे वाट बघत असतील ना. काय गंमत आहे ना प्रांजल. मी आता इथे तुझ्या घरात आहे आणि तू म्हणतेस की मी निघते. घरी सगळे माझी वाट बघत असतील. प्रांजल, लगेच निघायलाच हवं का? थोडा वेळ थांब ना. राया, माझे पाय नाही निघत तरी इथून. पण काय करणार? आपण जर का असंच बोलत राहिलो तर मम्माला असं वाटेल की आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत आणि तिचा आत्मविश्वास अजून वाढेल. त्यापेक्षा ना आपण एकमेकांशिवाय राहू शकतो आणि खूप आनंदात आहोत असं जर का तिला वाटलं ना तरच काहीतरी बदल होऊ शकतो ना. खरंय तुझं. आपण सतत त्यांना असंच भासवून दिलं पाहिजे की आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो तरी पण आमच्यातलं प्रेम कधीच कमी होणार नाही. आता रडत बसायचं नाही. त्यांना तुझ्या डोळ्यातलं पाणी अजिबात दिसता कामा नये. नाही, आता मी अजिबात रडणार नाही. आता हसत हसत घरी जा. जणू काही ही भेट आपल्याला वर्षभर एकमेकांपासून दूर राहायचं बळ देऊन गेली असं वाटलं पाहिजे त्यांना. हो, लव्ह राया. आय लव्ह यू टू. काय रे माधवा, तुझा चेहरा का असा दिसतोय? बँकेकडून आज उत्तर मिळणार होतं ना? माधवा, अरे काय झालं? बोल ना. लोनचं काम होणार आहे ना आपलं? त्यांना हवी होती ती कागदपत्र दिलेत मी. त्यांना ऍडिशनल काही हवी होती ती पण दिलेत. पण आता त्यांना घरातल्या सगळ्या कमावत्या माणसांची माहिती पण हवी. पण ते सगळं केलं की होईल ना लोनचं काम? हो, पण थोडा वेळ लागेल. आता कशाला वेळ लागेल? अरे सगळे कागदपत्र देतोय ना आपण त्यांना. बँकेची प्रोसिजर असते, ते त्यांच्या पद्धतीनेच काम करतात. पण त्यांना सांग ना, म्हणा आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेलाय, तुम्ही लवकरात लवकर लोन द्या, नाहीतर त्याला घरी परत नाही आणता येणार आम्हाला. हे बँकेत कसं सांगू मी? बँक काय आपल्या अडचणी बघून लोन देत नाही. आपण ते लोन फेडू शकतोय का हे बघून लोन देतात. व्यवहाराचा भावनेवर नाही, पैशावर चालतो. ते मला काही माहित नाही. मनात नसताना सुद्धा मी केवळ रायासाठी घर गहाण टाकायला तयार झाले. लवकरात लवकर रायाला घरी परत आणा, बाकी मला काही माहित नाही. आई, बाई 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 बाई, अगं कोणी सांगितलं तुम्हाला? हा छे ग, असलं काही नाहीये. आम्ही की नाही अगदी मज्जेत आहोत दोघ जण. कोणी? त्या सुधानी? अगं तिच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस? ती सुधा तुला माहितीये ना, एवढ्याच एवढं करून रंगवून सांगते.
मी की नाही तुला एक दिवस भेटायला येईन आणि सगळं सांगेन. चल बाई आता ठेवू फोन. नाही हे येतील ना एवढ्यात. अच्छा या बायकांना ना विषयच लागतो काहीतरी. काय तर म्हणे हे घर सोडून गेले. बाईसाहेब साहेब येणार आहेत आज. तुला कोणी सांगितलं? नाही तुम्ही आता फोनवर बोलत होतात ना कोणाशी तरी. म्हणजे माझं बोलणं चोरून ऐकतोस तू? नाही नाही तसं नाही, म्हणजे सहज कानावर पडलं म्हणून. साहेब येतील ना तेव्हा तुला कळेलच. जा तू तुझी कामं कर जा. बर. मम्मा पप्पा कधी येणार आहेत ग? काय भुणभुण चालली? हा पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार? अगं त्यांना यायचं असेल तेव्हा ते येतील. उगीच मला कशाला त्रास देता? मी काय तुला त्रास दिला मम्मा? माझ्या जवळचे पैसे संपलेत म्हणून विचारलं पप्पा कधी येणार आहेत. तुला लागतात कशाला ग पैसे? म्हणून विचारत होते पप्पा कुठे आहेत. पप्पा असं कधी विचारत नाहीत मला. मी पैसे मागितले की लगेच देतात. हो का? म्हणूनच शेफारलीस तू. अगो हे पैसे मिळवायला कष्ट करावे लागतात. पण मी का कष्ट करायचे मम्मा जर माझे पप्पा इतके श्रीमंत आहेत? असं कसं असं कसं? अगं आयुष्यभर काही त्यांच्या जीवावर जगणार आहेस का तू? हा तू काही करणार आहेस की नाही? तेवढा अधिकार तू दिलायस का मला मम्मा? मी भैरवशी लग्न केलं होतं ते तूच मोडलंस आणि आता मला घरात बसवलेस आणि या पुढेही मी काय करायचं हे तूच ठरवणार आहेस ना. आता तूच सांग मी काय करायचं. तू सांगशील ते मी करायला तयार आहे. तुझे लाडके पप्पा परत आले ना की मग आपण ठरवू. हा माझी काहीच हरकत नाहीये. मी आता आहे त्या परिस्थितीमध्ये सुखात आहे. पप्पा कधी येऊ दे. प्रश्न येतो फक्त पैशांचा. हे बघ माझं कार्ड घे आणि काय तुला खरेदी करायची ती कर. म्हणजे परत परत अशी सारखी बुणबुण करू नकोस. मम्मा पैसे मला मिळाल्यानंतर मी कशाला बुणबुण करेन? दे इकडे. हा एक मिनिट. मी तुझ्या पप्पांसारखी वागणार नाही. हा मला लगेच उद्या ह्याचा हिशोब हवाय. कळलं का? आणि हे कार्डही परत हवंय. घे. हो. हिला अशी रिकामी बसवून चालणार नाही. हे आले ना की हिच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला लागेल. दादा हे माझे पेपर्स. अजून काही लागलं तर सांग की मीच येऊ उद्या तुझ्यासोबत बँकेत. अरे नाही बँकेत नाही द्यायचे. माझ्या मित्राला द्यायचे. तो नंतर बँकेत देणार आहे. अच्छा अच्छा. आणि तसे उद्या जाऊन काहीच उपयोग नाहीये. राय आणि मुकुंदाचे डिटेल्स लागणार आहेत ना. मुकुंदा उद्या संध्याकाळपर्यंत मेल करतो म्हणालाय. काय करायचं काही कळत नाही. अहो तुम्ही आधी सांगितलं असतं तर प्रांजल करवी आपल्याला निरोप पाठवता आला असता ना रायाला. कुठल्या जमान्यात आहेस ग तू कालिंदी? मी रायाला फोन करूच शकतो पण तसं केलं तरी त्याचे सगळे डिटेल्स हे वर्कशॉपवर असणार आहेत. आणि मीना ते काय राहायला वर्कशॉपवर सोडणार नाही म्हणून मी तसं नाही केलं. हे बघा आपण एक काम करू शकतो. म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का? तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याबरोबर संध्याकाळी वर्कशॉपवरती चला. मग तिथून आपण रायाला फोन करून सगळे डिटेल्स विचारून घेऊयात. नंतर मी हवं तर सगळ्या फाईल्स चेक करतो. हा हे होऊ शकतं. प्रांजल भेटलीस रायाला? कसा आहे ग तो? हो मजेत आहे. म्हणजे तुझी मामा त्याला सासरवास बघायला लावत नाही का काय? अजिबात नाही. उलट जावई बापूंची खास बडदास्त ठेवली जाते. आता काय तिकडेच राहायचा विचार की काय चिरंजीवांचा? नाही हो बाबा, त्याला खरं तर लवकरात लवकर इथे यायचंय. तुम्ही सगळे प्रयत्न करताय आणि त्याला त्याच्याकडून काहीच करता येत नाही याचं त्याला वाईट वाटतंय. साहजिकच आहे ग. बरं तो काय म्हणाला तुला? त्याचं मीनाताईंशी काही बोलणं झालं का वर्कशॉपला जाण्याबद्दल? हो त्याने मम्माला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मम्मा त्याला वर्कशॉपवर सोडतच नाहीये. आता एक जॉब पूर्ण होईल त्याची डिलिव्हरी सुद्धा करायची. सगळं कसं होणार आहे कुणास ठाऊक. नो टेन्शन. माझा दवाखाना बंद झाला की मी उद्यापासून तिकडे चक्कर टाकायचंय. तसंही उद्या आम्ही दोघं जाणारच आहोत तिकडे. हो चालेल. मी पण माझी सगळी कामं आटपून तिथे येत जाईन वर्कशॉपवर. काका एक रिक्वेस्ट होती. हा बोल. ऍक्च्युली आपल्याला अजून एक ऑर्डर मिळते पण तिथे रायाऐवजी तुम्हाला जावं लागेल. कारण राया असं म्हणत होता की जे आपल्याला ऑर्डर देणार आहेत ना ते तुमचे मित्र आहेत. हो मला माहितीये. मी बोलेन त्याच्याशी. ती ऑर्डर आपल्या हातून जाणार नाही हे नक्की.
थँक्यू काका. नाही नाही नाही, नुसतं थँक्यूनी काम भागणार नाहीये. एक फक्कड चहा हवाय मला. हो भाऊजी, ती आताच बाहेरून आली आहे ना, मी करते चहा. पण मला जर का प्रांजलच्याच हातचा चहा हवा तर नाही हो कालिंदी ताई, मला काही वाटणार नाही. मला माहितीये प्रांजलला तुमच्या घरात सासूरवास भोगायला लागत नाही. नाही हो, मला तसं नव्हतं म्हणायचं. काही नाही कालिंदी ताई, मला माहितीये की तुम्ही मनात आणलं ना तरी तिच्याशी तसं वागू शकणार नाही. कारण तसं वागायचं ना तर वृत्ती तशी लागते आणि तुमची वृत्ती तशी नाहीये. प्रांजल, तू तिकडे ज्यासाठी गेली होतीस ते काम झालं का? हो, मी रायासाठी हे एवढं सगळं घेऊन गेले हे बघून मम्माचा चेहराच पडला होता. नाही पण मी इथंच राहणार आहे म्हटल्यावर काय रिॲक्शन होती तिची? पप्पा हो, खूप अस्वस्थ झाली होती ती. ती जरी दाखवत नसली ना तरी तुम्ही परत तिथे जाणारच नाही आहात अशी मनातून तिला भीती वाटायला लागली होती. चला, म्हणजे त्या लवकरच माघार घेतील असं म्हणायला हरकत नाही. तिचाच फोन आहे, बहुतेक आत्ताच माघार घेतलेली दिसते. एक मिनिट. हा बोल ग, माझी कशी काय आठवण आली तुला? बाई 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 बाई, अहो तुमची आठवण कशाला येईल? आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरून जातो, बरोबर ना? बाप रे, तुझं हे वाक्य ऐकून मला अगदी तरुणपणातली आठवण आली. चेष्टापुरी हं? मी तुम्हाला काहीतरी कामासाठी फोन केलाय. आता माझ्या वाचून काय अडले तिथे? छे, तुमच्या वाचून काही अडलेलं नाहीये. इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे. मी तुम्हाला आठवण करून द्यायला फोन केला की तुम्ही जरी त्या घरी राहत असलात ना तरी या घरासाठी म्हणून तुमची काही कर्तव्य आहे ती तुम्हाला पार पाडावीच लागतील. म्हणजे मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की जरा प्रियाच्या अकाउंट्स मध्ये पैसे टाका, तिला पैशांची गरज आहे. टाकतो. आणि काय? आणि काय? आणि काय? आणि काही नाही. आम्ही की नाही इथे खूप मजेत. हा, बरं झालं मी आठवलं, तुम्हाला तिकडे ते हार्मोनियम तबला वगैरे पाठवून देऊ का? नाही, तिकडे म्हणे सध्या गाण्याचे वगैरे कार्यक्रम सुरू आहे. तबला गाणी? हो 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 हो, तुला प्रांजलनी सगळं सांगितलं का? हो, सगळं सांगितलं, अगदी मीठ मसाला लावून सांगितलं. हे वीणा, तू पण या ना इकडे. काय धम्माल करतोय मी इथे माहितीये? काही गरज नाहीये, मी इथे तेच बरी. तुम्ही जाऊन राहिलात ना तिकडे, तेवढं पुरेस आहे. तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत तुम्ही तिथे राहा, पण अकाउंट मध्ये पैसे टाकत राहा. हा, ठेव फोन. बाय. तुम्ही कितीही मला हरवण्याचा प्रयत्न करा, पण मी काही हार मानणार नाही. पप्पा, पाहू काय झालं? काय म्हणाली मम्मा? तिच्यात काहीच फरक पडलेला नाही. अगदी मन भरेपर्यंत इथं राहा म्हणाले. तिची काही हरकत नाही. म्हणजे या बाबतीत आपलं बॅड लक म्हणायचं. मला वसू आजीशी हे बोलायलाच पाहिजे. ती नक्की अजून काहीतरी मार्ग शोधून काढेल. चला, थोडक्यात हाही प्रयत्न यशस्वी. म्हणून काय झालं, आपण आपले प्रयत्न करत राहायचे ना. नाही, आणि आपण जर का प्रयत्न केले नाहीत तर आपण आपली हार मान्य केली असं वाटेल त्यांना. कसली हार मांगे आहे? काय 2 देशात युद्ध चाललंय काय? नाही नाही, आपण तसं समजत नाही आहोत रे, पण त्या तसं समजतायत. त्याला आपण काय करणार दादा? आता ना या सगळ्यात एकच मार्ग आहे. तुम्ही ना लवकरात लवकर ते बँकेचं काम करा, त्यांना काय हवंय ते देऊन टाका आणि रायाला इथे आणा. हो, मी त्याच्याच मागे लागणार आहे.
थोडक्यात रायाला परत इथे आणण्यासाठी आता पैसे उभे करण्यापासून दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. आई, लग्नानंतर तुम्ही तुमच्या माहेरच्यांशी काही संबंध ठेवलेच नाहीत का? हे काय अचानक विचारतेस तू? मला असं वाटायला लागलंय की तेच योग्य आहे. मी पण तसंच करायला पाहिजे होतं. म्हणजे हे सगळं घडलंच नसतं ना. प्रांजल, चुकूनही असा विचार मनात आणू नकोस. आणि माझ्या घरच्यांशी मी नाही, त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत. आणि ते दुःख तुझ्या वाट्याला कधीच येऊ नये असं वाटतं मला. दुःख? त्याच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करतोय. आणि मी एकटीच नाही, तुम्हाला सगळ्यांनाच सहन करावं लागतं. अगं काहीच हरकत नाही. हे दिवस पण सरतील कधीतरी. प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. पण लग्नानंतर माहेर तुटल्यावर जे दुःख होतं ना, ते तू नाही समजू शकणार. ज्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी संबंध तोडले ना, त्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की मला आई बाबांची आठवण आली नाही. त्यांनाही माझी आठवण येत असेल नक्कीच. तेही हट्टी तुझ्या मम्मा सारखे.